चला आज मस्त मिरचीचं लोणचं बनवूया. त्यासाठी मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या, छान धुवून पुसून घेतल्या, अजिबात पाण्याचा एक थेंबही नको. देठं काढून छान बारीक बारीक तुकडे करून घेतले. तुम्हाला जर मोठे तुकडे पाहिजे असेल तर मोठे सुद्धा करू शकता. नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचा आहे केप्रचा मिरची लोणचं मसाला. तर पाठीमागं रेसिपी सुद्धा आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. मी 1/2 किलोच्या मिरच्यांचं बनवणार होते, त्याच्यामुळं जेवढं साहित्य लागणार आहे त्याच्या अर्धच मी याच्यामध्ये घातलेलं आहे. पहिल्यांदा तर केप्रचा मिरची लोणचं मसाला, नंतर मीठ, नंतर लिंबूचा रस घालून छान मिक्स करून घेतलं. नंतर वरून मस्त तेलाची फोडणी द्यायची. तेल कडकडी गरम करून घ्यायचं, थंड करायचं आणि मग याच्यामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकता तोंडी लावण्यासाठी मिरचीचं लोणचं तयार आहे एकदम सोप्या पद्धतीनं. काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवा, भरपूर दिवस लोणचं मस्त टिकतं. आणि मागच्याच आठवड्यात मी केप्रचं लिंबू लोणचं मसाला वापरून लिंबूचं लोणचं सुद्धा बनवलं होतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा उपलब्ध आहे, नक्की ऑर्डर करा. चवीनं खाणार त्याला केप्र देणार.